नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे, हे आधी तुम्ही मान्य केलं पाहिजे। नरेंद्र मोदी हा ब्रँड राहिला नसून फार ती ब्रँडी झालेली आहे त्याची, बरं का। भाजपा की ब्रांडी हो गई है क्योंकि ब्रांड खत्म हो गया। नरेंद्र मोदी ब्रांड नहीं है, मोदी की गारंटी अब नहीं बची है। सरकार मोदी सरकार आने वाली थी ना, अब तक 2014 2019 मोदी सरकार, कल से मोदी जी के तेवर बदल गए। अब एनडीए की सरकार लोगों ने तो इंडिया गठबंधन को वोट दिया है। हमारे पास 250 का आंकड़ा है, उससे आगे हम जल्दी जाएंगे। आपके पास क्या है? बीजेपी के पास मोदी जी बोल रहे हैं कि पूरे विपक्ष के पास जितना आंकड़ा नहीं है उतना हमारे पास बीजेपी के पास है। भाई आपके पास तो बहुमत का आंकड़ा था 2014 और 2019 में, वो आप कहाँ है? तो आप सबसे पहिले सगळ्यात आधी ते मान्य करा की तुम्ही देव नसून मनुष्य आहात आणि सामान्य मनुष्य आहात आणि या देशाच्या जनतेने तुमचा पराभव केलेला आहे। तुम्ही कोण आहात हे दाखवून जमिनीवर आणलेलं आहे। वाराणसीमध्ये आपण काशीपुत्र, गंगापुत्र, देवपुत्र आहात ना। आपल्याला तुमच्या काशीमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला। 1.5 लाख मताने जिंकला। तुमच्यापेक्षा राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतून 4-4 लाखाने जिंकले, अमित शाह 4 लाखाने जिंकले। तुम्ही मान्य करा की पराभव झालेला आहे। हा, आता मग तुम्ही एनडीएवरती बोला ना। तुम्ही स्वतःच्या ताकदीवर भारतीय जनता पक्ष सरकार बनवू शकत नाही, हा पहिला पराभव। 400 पार, हा 400 सोडा 300 पण झाले नाही। आणि जे त्यांना आकडे मिळाले त्यातल्या 25% जागा या चोरलेल्या आहेत, बेईमानी करून मिळवलेल्या आहेत। जशी अमोल कीर्तीकरांची जागा मुंबईतली, ती पूर्णपणे चोरी, पाकिटमारी, बेईमानी करून मिळवलेली आहे। संबंधित अधिकारी, रिटर्निंग ऑफिसर याला त्याचा जाब द्यावा लागेल, लक्षात घ्या। सरकार आमचं केंद्रात येणार। आरोप देखील झाले होते, असेच आरोप नक्कीच आम्ही पाहू ना, विसरलो नाही आम्ही। एक जिंकलेली जागा 2700 मताने जागा जिंकली, रिकाउंटिंग मध्ये परत ती जागा जिंकली, तिसऱ्यांदा परत रिजेक्टेड पोस्टल बॅलेटवर तुम्ही ती जागा जर तुम्ही कोणाला देत असाल, हा लोकशाहीचा आणि मतदारांचा अपमान आहे, हा अपराध आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।